हॅलो चला बॅट्समन पाठवा आतमध्ये. आयोजकांची आता सूचना आली आहे तर खूप उशीर झालाय मात्र किती चला फलंदाज मैदानाकडे पाठवा. बघा आयोजकांनी सूचना दिली आहे वडूनवगर टीमला 6 रनची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. भरपूर वेळ घेतला त्यामुळे 6 रनची पेनल्टी डिक्लेअर केली आहे आणि जर का अजून वेळ घेतला बघा टॉसला न आल्या कारणाने त्या टॉसच्या बाबतीमध्ये 2 रनची पेनल्टी. पहिला बॉल पडला सेकंड इनिंगला तेव्हा 2 रनची पेनल्टी आणि आता अजून उशीर केला त्यामुळे आणखीन 2 धावा. एकूण 6 धावांची पेनल्टी आयोजकांच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि सर्व संघांना या स्पर्धेमध्ये डिसिप्लिन आहे त्यामुळे प्रत्येक टीमला याकरता नियमांना सामोरं जावं लागेल. बघा 6चा वेळ होता तुमचा आणि भरपूर वेळ घेतला आपण. प्रकाश होतातील पर्व आहे आणि 8चा सुमार झालाय तरी आपले खेळाडू अजून आलेले नाहीयेत त्यामुळे पेनल्टी तुम्हाला घोषित करण्यात आलेली आहे आणि आता जितके प्लेयर तुमच्याकडे आहेत तेवढ्यांना घेऊन तुम्ही सामना चालू करा. ही सूचना आता आयोजकांच्या वतीने आली. चला आता जितके प्लेयर असतील तेवढे खेळाडू घेऊन आपण मैदानामध्ये सामना चालू करा. ऑफिशियल्स देखील मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. सुनील पाटील सर एका बाजूला, विजयजी बालाजी, दमदार खेळाडू कपिल पारवे. हॅलो हॅलो तर आमचे सन्माननीय तुर्बे गावचे आदरणीय अशोकदादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. दादा स्वागत आहे. अमित पाटील यांचे पिताश्री आहेत तर दादा स्वागत आहे तुमचं या व्यासपीठावरती. चला मॅचला आपण सुरुवात करूया. दुसरा सामना आजच्या रात्रीमधला वेदिका 11 चौटा हिरबा आई एकविरा मानकोली विपक्ष वडूनवगर. हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. आजच्या रात्रीमध्ये आपण आहोत. अप्रतिम असं हे वातावरण, लश ग्रीन आउटफील्ड, सुंदर विकेट आहे क्रीडांगणाच्या अगदी मधोमध ज्या ठिकाणी लेदर क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. टर्फ विकेट पद्धतीचे हे खरं तर विकेट आहे आणि अशा विकेटवरती मात्र रंगते आपण पाहत आहे स्वर्गीय बाराम पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी 2025. चला तुमचा 12वा खेळाडू देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. वडूनवगर टीमला विनंती आहे 6 धावांची पेनल्टी घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरलाय याची नोंद मात्र आपण घ्या आणि आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. बिग फाईट दोन्ही भिवंडी परिसरातील संघ आहेत. भिवंडी म्हटलं की खऱ्या अर्थानं वेअर हाऊसिंग हब जास्त ज्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी आणि त्या परिसरातून हे संघ मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपण पाहताय. पहिला सामना आपण पाहिला वायू 11 बोनकरे विपक्ष जयदुर्गा भादवड ब. तो सामना जिंकला होता वायू 11 बोनकरे नवी मुंबईचा संघ स्वप्नीलजी नाईक यांचा संघ आपण पाहिला आणि यानंतर भिवंडीचे 2 संघ असतील या मॅचमध्ये. वेदिका 11 चौटा हिरवा आई एकविरा मानकोली विपक्ष वडूनवगर. चला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये कंपल्सरी तुमचा असेल याची नोंद घ्या अन्यथा आणखीन पेनल्टी तुम्हाला मिळेल. अप्रतिम आयोजन. या स्पर्धेमध्ये मालिकावीर 4 व्हीलर कार आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक त्यांना देखील 2 व्हीलर बाईक आहे आणि प्रथम क्रमांक 1.5 लाख, द्वितीय क्रमांक 75, तृतीय चतुर्थ प्रत्येकी 35, पंचम षष्टम प्रत्येकी 30 आणि आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी त्या संघांना दिल्या जातील. तर मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग मार्फत गोलंदाज येतोय. उज्ज्वल आलेत त्या ठिकाणी पहिल्या षटकासाठी. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी विनीत माळी आणि त्यांच्या बरोबरीने वैभव माळी. 2 आक्रमक खेळाडू. लेट्स प्ले. पहिलं षटक पॉवर प्लेचं. उज्ज्वल गुरव ज्याच्या नावाने या टीमला ओळखलं जातं, एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा, तो बॉलिंग मार्कवरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर विनीत माली पॉवर प्ले स्पेशालिस्ट, त्यांच्या बरोबरीने वैभव मालीला पाहता आपण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन या मैदानामध्ये तुम्हाला सलामीला पाहायला मिळेल. मानकोली संघाकडून अतिशय विध्वंसक अशी ही जोडी आहे जी मैदानामध्ये उतरली आहे. उज्ज्वलचा पहिला बॉल पुढे टाकला आणि पहिल्याच बॉलवरती
लॉफ करत असताना भव्य स्वागत, 6 धाबा षटकार. केलंय त्या ठिकाणी उज्ज्वलचं विनीत माळी. याच फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. पॉवर प्लेमध्ये धुव्वाधार फलंदाजी, पॉवर प्लेमध्ये आक्रमण कसं करायचं, पॉवर प्लेमध्ये गॅप कसे शोधायचे, पॉवर प्लेमध्ये इनफिल्ड कशा पद्धतीने क्लिअर करायची, हे सर्व त्याला माहिती आहे. रिव्हर्सचे फटके त्याच्या बॅटमधून अनेक वेळा पाहिले आणि पहिला षटकार त्याच्या बॅटमधून या ठिकाणी पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा धमाका. नेक्स्ट बॉलवरती उज्ज्वल कमबॅक करेल का? हा देखील एक जेन्युइन ऑलराऊंडर या टीमचा. नेक्स्ट बॉल, बैठक, फुल टॉस, मागे आले, जागा बनवल्याने बॉलला जागा दाखवली. फॉलिंग सिपचा धमाका, लगातार दुसरा षटकार. मालीची बॅटिंग, पहिल्या 2 बॉलवरती 2 सलग षटकार ठोकले विनीत माळी या खेळाडूने. ऑलरेडी वडूनवगर संघाने 6 रनची पेनल्टी घेतलेली आहे आणि हा संघ मैदानामध्ये उतरला आणि ज्यामध्ये सुरुवातीलाच आक्रमण सध्या होताना आपण पाहता विनीत माळी या खेळाडूच्या माध्यमातून अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी सुरू झाली. 12 धावा स्कोर कार्डवरती पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड, त्यानंतर स्क्वेअर लेगच्या बाहेर. तिसरा बॉल उज्ज्वल पुन्हा एकदा हलकीशी कडा घेतली, फ्लाय स्लिपला बॉल चालला गॅप मध्ये, थर्डमॅनला लश ग्रीन आउटफील्ड आणि आउटफील्ड मारणार भरपूर फास्ट आहे आणि इथे मात्र 4 धावा आल्या. संघर्षाचं नाव तू, संघर्षाचं ठाव तू. सातत्याने एखादा लढा हाती घेतला की शेवटपर्यंत कसा लढायचा आणि जिंकायचा असा लढवय्या बाणा देणारे दिबा पाटील. आणि इथे मात्र आक्रमक झाला विनीत माळी. विनीत माळी ही इज ऑन फायर नाव. आणखी एक षटकार, 6 धावा. चा फटका होता. फॉलिंग स्वीप त्या ठिकाणी पाहिला आपण विनीत माळीच्या माध्यमातून. 6 धावा षटकार आल्या. टोटल 3 षटकार आणि चौकार, एकूण धावा आतापर्यंत 22 धाव फलकावरती आल्या. अनस्टॉपेबल विनीत माळी पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवत असताना चांगली फलंदाजी. थर्डमॅनला एक चौकार पाहिला आणि त्यानंतर 3 षटकार हे देखील पाहायला मिळाले. खूप सुंदर फटकेबाजी विनीत माळीच्या माध्यमातून सध्या होताना आपण पाहिली. 22 रन सध्या स्कोर कार्डवरती आहेत आणि पहिलं षटक त्या ठिकाणी मार्गस असताना पॉवर प्ले फार महत्वाचं होतं. हॅलो. तर याचबरोबर तलोजा मजकूरचे सन्माननीय दीपक पाटील, निर्दोष पाटील, रुपेश पाटील आणि रघुनाथ म्हात्रे सर्व मंडळी आज इथे उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. 22 धावा झाल्या स्कोर बोर्डवर. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, सरळ बॉल विकेट किपरच्या हातात, अंपायरचा सिग्नल वाईड आणि आता आणखीन एक धाव ऍड होईल. 23 धावा आता स्कोर बोर्डवर. सध्या मानकोली टीम भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू विनीत माळी. मी मगाशी देखील उल्लेख केला होता सामना सुरू होण्या अगोदर. मागच्या मॅच मध्ये याचा खेळ पाहायला विसरू नका. आणि त्यातल्या त्यात दीपू माळी देखील चांगल्या फॉर्म मध्ये आणि सध्या मैदानामध्ये वैभव आहे. त्यांनी देखील कसलखंडमध्ये येऊन चांगली कामगिरी केली आहे, बाईक जिंकली आहे. खोलवा टप्प्याचा बॉल परत एक वेळा लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह, बॉल सीमारेषा पलीकडे, कव्हर पॉइंट मधून पॉइंटला टर्न होतोय. धावा मिळतील 4, येतोय चौकार.
चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 27-27. विनीत माळी ही इज ऑन फायर नाव. मागच्या मॅच मध्ये 86 धावांचा पहाड पाहिला. या मॅच मध्ये 100 पाहायला चाललोय का, हा प्रश्न आता प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल, कारण सध्या तशी धुवाधार बॅटिंग सुरू झाली आहे. बॅटला स्वाईप केलंय खूपच चांगला. स्वीप शॉट आणि डीप मध्ये फिल्डर आहे. फ्रंट फुटला येत असताना स्वीप शॉट मारणं याच्यावरून तुमच्याकडे असलेली निडरता दिसते. बॅटिंग करत असताना तुमचं हँड अँड आय कॉर्डिनेशन दिसतं आणि तेच इथे पाहायला मिळालं. या ओव्हरमध्ये पूर्णपणे हावी राहिलाय बॅटर विनीत माळी. पहिले षटक संपले. मानकोळी टीमच्या खात्यामध्ये धावा आहेत 28 बिनबाद. पहिलं षटक संपलं आणि पहिलं षटक हे 28 धावांचं होतं. तुफान फटकेबाजी, परंतु आता कमबॅक करावं लागेल वडूनगर टीमला या मॅच मध्ये. टीम वडूनगर आणि त्यांच्या विरोधात वेदिका 11 चौटा हिरवा एकवीरा मानकोली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 28-28. पहिलं षटक समाप्त. दुसऱ्या षटकाला आता सुरुवात होईल. मेट्रो एन कडून आता गोलंदाजी सुरू होईल आणि पॉवर प्ले फोडत असताना पाहायला मिळाला विनीत माळी. सगळेच्या सगळे बॉल तो खेळलाय. मागच्या ओव्हरमध्ये 27 धावा वैयक्तिक केल्यात. अर्धशतक सातत्याने आले त्या स्पर्धेमध्ये. मोठमोठ्या धावसंख्या उभारल्या गेल्या. चला जास्त वेळ घेऊ नका वडूनगर टीम, थोडंसं फास्ट खेळा, कारण या स्पर्धेमध्ये वेळेचं मॅनेजमेंट केलेलं आहे. त्यात तुम्ही उशिराने आलात, त्याच्यामुळे आता सहकार्य करा प्लीज. टीमची धावसंख्या 28 आहे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज सज्ज होतोय धीरज. पहिलाच बॉल ओव्हरपिच होता. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. काय बॉल निघाला बॅटमधून. सळ मोहर लागली आहे चौकाराची. विनीत माळी ही इज ऑन फायर नाव. नक्कीच गजानन शेठ पाटील, परशुरामजी पाटील, मारुतीजी पाटील आणि संतोष पाटील हे नेहमीच चर्चेतले व्यक्तिमत्व आहेत. इनामपुरी गावाचा विचार केला तर स्वर्गीय बाराम शेठ पाटील यांचा हा संपूर्ण परिवार आणि त्यांच्याच माध्यमातून केपीसी ट्रॉफीचं आयोजन तुम्ही पाहताय. समोर मारलाय डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट. हा देखील बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता हा खेळाडू किती फॉर्म मध्ये आहे. कडक चार चौकार. बॅटिंग सध्या मैदानामध्ये विनीत माळी. लाजवाब खेळ. 35 धावा कधी त्याच्या झाल्या समजल्या देखील नाहीयेत. यासाठी तर हा खेळाडू जाणला जातो. 35 वर पोहोचलाय. टीमची धावसंख्या 36. एकट्याने मारल्यात 35. 15 करायचे अर्धशतकासाठी. शफल झाला. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. फाईन लेगला फिल्डर आहे. धाव इथे मिळणार नाही. विनीतला डॉट बॉल आलाय. आता कमबॅक करावं लागेल टीम वडूनगरला देखील, कारण तुम्ही रायगडातील एक मोठी स्पर्धा खेळताय. रायगडच्या पनवेल तालुक्यातून आणि खारघर परिसरातली सगळ्यात मोठी स्पर्धा केपीसी ट्रॉफी, आणि तिथे नक्कीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला छाप सोडावी लागेल. या अगोदर एक भिवंडीचा संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय. तो संघ होता जयदुर्गा भातवड बी. बोनकुडे टीमने त्यांना नमवलं. वायू इलेव्हनच्या नावाने संघ मैदानामध्ये उतरला होता. चांगला बॉल एक्सप्रेस डिलिव्हरी. वेगाने टाकलेला बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात. बीट करून विनीतला हा डॉट बॉल. धीरजने मागचे 2 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलेत. हा बॉल थोडासा फुलर लेनचा होता. सरळ विकेट कीपरच्या हातात गेलाय. चांगली कामगिरी. कारण रन रेट 21 आहे. 21च्या वर आहे आणि याच रन रेटने खेळला तर नक्कीच 100 धावा देखील दिसू शकतात स्कोअर बोर्डवर. सध्या 10 बॉलमध्ये 36 झाल्यात मानकोली टीमच्या खात्यात धावा. कमी गतीने टाकलेला बॉल मागे खेचला होता. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिड विकेटला. तोपर्यंत एक सिंगल येते. विनीतच्या खात्यामध्ये सिंगलसाठी देखील टाळ्या वाजतायत.
डगआउटमधून. त्याचं कारण आहे विनीतने त्याच्या अगोदरच त्याचा कोटा भरून काढला बॅटिंगमध्ये. सुरुवात धडाक्यात करून दिली. 37 धावा झाल्या स्कोअर बोर्डवर. 5 बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्ले सध्या सुरू आहे. काल पॉवर प्लेमध्ये 50 धावा देखील आपण पाहिल्या होत्या या स्पर्धेमध्ये. धुवाधार बॅटिंग कालही पाहिली. निर्जय संघाच्या नितेशने तो पॉवर प्ले फोडला होता, तरी देखील त्यांचा संघ पराभूत झाला. काय सामना रंगला. शेवटच्या बॉल पर्यंत बीमर टाकला आणि तो चौकार आला. निर्जय संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला. 37 रन शेवटचा बॉल या षटकातला आहे. पुढे टाकलेला बॉल होता. फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट केली जाईल. थ्रो येईल तोपर्यंत षटकाची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीम वेदिका 11 चौथा हिरवा एकविरा मानकोली टीमच्या खात्यामध्ये धावा आहेत बिनबाद 38. पहिल्या ओव्हरमध्ये 28 आल्यानंतर धीरज धुमालेचं कमबॅक आपण पाहिलं. 10 धावा या षटकामध्ये खर्च केल्याने कमबॅक करत असताना वडूनगर टीमसाठी पॉवर प्लेमध्ये चांगली धावसंख्या उभारली. 38 धावा स्कोर कार्डवरती आहेत. बॅटिंग पॅराडाईज विकेट आणि या विकेटवरती फलंदाजांना चांगला ॲडव्हान्टेज मिळाला. पहिल्या रात्रीपासून अप्रतिम फलंदाजी आपण पाहिली प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आणि याही वेळेला सुरुवात धमाकेदार झाली आहे विनीतकडून, ज्याने आतापर्यंत आपल्या टीमला 36 धावांचं योगदान दिलं. 11मध्ये एक सिंगल आपण पाहिली वैभव माळीच्या माध्यमातून, ज्याने स्ट्राईक रोटेट करत असताना पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. काही दिवसापूर्वी कसलकड नाईट स्पर्धा आपण पाहिली. स्वर्गीय वैकुंठवासी भागा पाटील स्मृती चषक आणि त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू मालिकावीर राहिला होता. उत्तम कामगिरी, अफलातून फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली होती वैभव माळीच्या माध्यमातून. आणि याही वेळेला हा खेळाडू स्टॅकिंग एंडला आलाय. तिसऱ्या षटकासाठी फ्रेश गोलंदाज गिरीश पाटील बॉलिंग मार्कवरती. रॅटम ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर आहे. पूलचा प्रयत्न होता डाव्याच्या बाहेर. पंचांचा इशारा. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल या ठिकाणी बॅटिंग करत असताना मानकोली टीमला. 39 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागताना आपण पाहताय. 39 रन टार्गेट बनवायचा पहिल्या सत्रामध्ये. वैकुंठवासी बाराम पाटील पुरस्कृत KPC ट्रॉफी 2025 चं हे दमदार पर्व. पुढचा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न आहे. इथे देखील वाईड बॉल उजव्याच्या जास्त बाहेर त्या ठिकाणी टाकत असताना वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावा मात्र धावफलकावरती लागताना आपण पाहता. तब्बल 40 चौथं दशक पूर्ण झालं. पहिल्या ओव्हरला 28, मागच्या ओव्हरमध्ये 10. या ओव्हरचे पहिले 2 बॉल वाईड टाकत असताना धावसंख्या मात्र वधारताना आपण पाहिली. 40 धावा या स्कोर कार्डवरती आहेत. विकेट हवा आहे वडूनगर टीमला. आणि इथे देखील ऑन साईडला हा फटका अलॉंग विथ कार्पेट मिड विकेटला खेळलेत. एक सिंगल आली. थ्रो मात्र आलाय अतिशय योग्य. एकच धाव या बॉलवरती राहील. टार्गेट बनवायचं आहे. वायू 11 मोनकोडे संघाने ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती, धुवाधार फलंदाजी करत असताना 84 रन्स त्यांच्या खात्यामध्ये आल्या. तशी जर का धावसंख्या उभारली तर धावांचा पाठलाग करताना वडूनगर संघाला देखील मात्र अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल. चांगली रणनीती पहिल्या विकेटसाठी आपण पाहता. आखताना दोन्ही खेळाडू सलामीवीर खेळाडू प्रचंड दारोमदार राहील या सरतर मॅचमध्ये. विनीत आणि त्याच्याबरोबरने वैभव माळी या 2 खेळाडूंवरती. चौथा हिरवा आई एकविरा मानकोली एक मोठा संघ आणि त्यांच्या बरोबरने खतर वडूनगर हा देखील भिवंडी बेल्ट मधला संघ. त्यामुळे एकमेकाच्या विरोधामध्ये प्रत्येक वेळा खेळलेले आहेत हे संघ. चांगली कामगिरी करावी लागेल. ऑन साईडला फटका गॅपमध्ये नाहीये. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. वाईडिश लॉंग रनला गुड फिल्डिंग. थ्रोही तितकाच ॲक्युरेट पाहायला मिळाला. फुल लेन बॉल. पॉवर प्लेला चांगला स्टार्ट मिळाला आणि त्यानंतर ब्रेक लावलाय वडूनगरच्या गोलंदाजाने. जी धावसंख्या खत प्रचंड वेगाने पुढे जायला हवी होती तिथे मात्र ब्रेक लावला मागच्या ओव्हरमध्ये धीरजने. आणि त्यानंतर पुन्हा एकदा गिरीश पाटील हा देखील आता कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी 18च्या सरासरीने सध्याचा हा करंट रन रेट तुम्हाला पाहायला मिळेल. 42 2.2. चेंडूंच्या समाप्तीनंतर 42 धावा. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला तर अगदी 90च्या आसपास पोहोचू शकतोय. परंतु इथूनही वेळ गेलेला नाहीये. वडूनगर टीमला जर का विकेट मिळाले, एका दुसरा ब्रेक थ्रू आला
तर नक्कीच या सामन्यामध्ये दबाव टाकता येईल प्रतिस्पर्धी संघावरती. थोडे उशिरा आले आणि 6 रनची पेनल्टी घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरलाय. क्या बात आहे, हेलिकॉप्टर उडवला बॉल मिड विकेटला, उंची घेत असताना डिस्टन्स ही क्लिअर केलाय. इट्स आउट ऑफ द पार्क, 6 धावा, षटकार. सहा धावा आल्या, 48 वरती पोहोचतोय. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना मानकोली संघ. आजच्या रात्रीमधला हा दुसरा सामना हाय व्होल्टेज राहील. बॅटिंग पॅराडाईज विकेटवरती आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना वैभव प्ले अँड मिस, चांगला बॉल टाकला. गुड लेंथवरून मात्र बॉलला कटरचा वापर करत असताना इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. गिरीशच्या माध्यमातून तिसरं षटक चालू आहे. टार्गेट सेट करायचं, टार्गेट बनवायचं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना मानकोली संघाला. आणि आतापर्यंत 48 धावा धावफलकावरती आहेत. 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा बॉल फुल लेंथ आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळत असताना वेगाने पहिली सिंगल घेतली आहे. सेकंडचा कॉल, बॉल डायव्हर्ट झाला, दिशा बदलली आणि बॉल निघाला स्क्वेअर लेगच्या बाहेर, सीमा पार, चौकार. क्या बात आहे, जगात भारी. 19 फेब्रुवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होताना तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं संगीत तुम्ही डीजे जितूच्या माध्यमातून ऐकताय. चौकाराला 52, खरं तर 52 धावा धावफलकावरती आल्या. 52 धावा स्कोर कार्डवरती आहेत. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी. वन्स अगेन लेन बॉल, याही वेळेला ऑन साईडला फटका आहे. ऑलॉंग विथ कार्पेट तोच क्षेत्ररक्षक होता. मागच्या बॉलवरती चौकारानंतर इथे सिंगल मिळाली. हे षटक संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा स्कोर कार्डवरती बिनबाद 53. याच्यात गोठिवले 11 गोठिवले आणि कुमार 11 तुर्भे यानंतरचा सामना असेल. तर भूषण पाटील इथे आले असतील. तर भूषण, या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. याचबरोबर आमचे पिंदरगावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय अंकुश नेरुळकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आमचे सन्माननीय रोहिदास नेरुळकर यांचं इथे आगमन होत आहे. तसे वामन पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि आमचे गुरुनाथ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. या सर्व मान्यवरांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सर्व पाहुण्यांचं आपण करूया स्वागत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. अंतिम 2 षटकं, पहिल्या 3 षटकामध्ये 53 धावांची भागीदारी विनीत आणि वैभव या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहिली. व्ही फॅक्टर मानकोली संघासाठी निर्णायक राहिलं, कारण दोघांनी चांगली भागीदारी केली आहे पहिल्या विकेटसाठी. बिनबाद 53. धीरज आले सेकंड स्पेलला, ज्याने सेकंड ओव्हर टाकली होती. 10 धावा खर्च केल्या होत्या याच एंडने. पुन्हा एकदा धीरजकडे या षटकाची जबाबदारी दिली संघनायकाने. अतिशय स्फोटक असे हे दोन्ही खेळाडू आहेत. धावा बनवण्यामध्ये त्यांचा मोठा हातखंडा राहिलाय. वाखाणण्याजोगी फलंदाजी नेहमी राहिले. पण धीरज देखील काही कमी नाहीये. त्याने देखील 10 धावांचं षटक टाकलंय. त्यामुळे ते विकेट जर का आले तर नक्कीच कमबॅक पुन्हा एकदा करता येईल. हे षटक देखील फार महत्त्वाचं राहील या मॅचच्या दरम्यान. धीरज आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. समोर वैभव लेफ्ट हँडेड बॅटर. याही वेळेला प्ले अँड मिस. पुन्हा एकदा चांगला बॉल टाकत असताना हार्ड लेंथवरती बॉल टाकला. फुटवर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला धीरजच्या माध्यमातून. सातत्याने धावा या विकेटवरती येताना पाहिल्या. बॅटिंग पॅराडाईज विकेट. आउटफील्ड चांगली आहे. फ्लड लाईट देखील उत्तम दर्जाचे आहे. त्यामुळे फलंदाजांना त्याचा फायदा होताना पण पाहिला. एका षटकामध्ये 23 धावा कुणाल नाईकने चेस करून दाखवल्या त्या निर्जय संघाच्या अगेन्स्ट. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करता येईल. विकेटने मात्र सातत्याने फलंदाजांना साथ दिली. गोलंदाजी देखील तितकंच सुंदर होताना पाहायला मिळाली. धीरजचा पुढचा बॉल. याही वेळेला तेज तरार फास्ट अँड फ्युरियस प्रचंड वेगाने टाकलाय.
आणखीन एकदा बीट करतोय वैभवला धीरज पाटील हा गोलंदाज. कमालीची गोलंदाजी. सलगचा दुसरा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रेशर आता असेल वैभव माळी या खेळाडूवरती, जो डाव्या हाताचा खेळाडू आहे. विनीतला जर का जास्ती स्ट्राईक मिळाली तर नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारू शकतो त्या ठिकाणी मानकोली संघ. आतापर्यंत 12 बॉल 37 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून राहिलं. एका बाजूला 8 बॉल 13 वरती खेळतोय वैभव माळी हा खेळाडू. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहत आहे. कुमार 11 तुर्बे विपक्ष गोठिवली 11 गोठिवली. नवी मुंबईचे दोन दादा संघ तुम्हाला एकमेकांच्या विरोधामध्ये यानंतरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. आणखीन एक बिग फाईट चौथा सामना देखील अर्णव 11 बामणनगरी विपक्ष गावदेवी दारावे. आणखीन तगडे दोन संघ तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. परंतु त्या अगोदर भिवंडीचे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना धीरज तयार. वैभवसाठी लॉफ केला बॉलला ऑन साइडला गॅप मध्ये आहे डाऊन द ग्राउंड. बॉल चालला एका टप्प्यावरती वन बाउन्स इनटू द फॅन सीमा पार खणखणीत चौकार. फटक्यावरती मिळाला. अफलातून टायमिंग पाय टाकलेला यॉर्कर त्याच्यावरती डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 57 रन स्कोर कार्डवरती आहेत. बघा नेक्स्ट मॅचसाठी कुमार 11 तुर्बे आणि त्यांच्या बरोबरीने गोठिवली 11 गोठिवली दोन्ही संघ आपण रेडी राहा. वैकुंठवासी बाळाराम पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी चर्चेमध्ये आहे सध्या. हे आयोजन चांगलं आयोजन चांगलं नियोजन. मालिकावीर 4 व्हीलर कार 3 तुम्हाला 2 व्हीलर स्कूटीज त्या ठिकाणी पाहायला मिळतील. याही वेळेला फुलटॉस गुडघा टेकत ड्राईव्ह केला बॉलला ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल मिळेल. आता विनीत बऱ्याच अवधीनंतर स्ट्रायकिंग एंडला आलाय, ज्याने वैयक्तिक आपल्या टीमला 37 धावांचं योगदान दिलं. 12 बॉलमध्ये 300च्या वर स्ट्राईक रेट त्याचा आतापर्यंत राहिलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 6 मध्ये त्याने 28 केल्या होत्या आणि त्यानंतर त्यालाही खरं तर थोडंसं बॅकफुटला ढकललं. धीरजने चांगली गोलंदाजी करत असताना धावा स्कोर कार्डवरती 58 रन स्कोर कार्डवरती. दुसरा सामनाच्या रात्रीमधला थोडासा वेळ घेतला त्यामुळे 6 रनची पॅनल्टी आयोजकांच्या वतीने वडोनगर टीमला मिळाली. टॉससाठी जर का एखादा संघानक वेळेवरती पोहोचला नाहीये तर त्यालाही पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. खोला टाकलाय पुन्हा एकदा यॉर्कर. हेलिकॉप्टर लुक दिलाय. लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. थोडे फंबल झाले. बॅकअप मिळाला आणि इथे 1 रन मिळाली. विनीतला 1 रन मिळाली. मानकोली संघाला धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी 59 लॉस ऑफ 0 विकेट. चौथं षटक. बघा खेळाडू कक्षामध्ये इतर कोणीही बसू नका, फक्त खेळाडू बसतील आणि खुर्चींमध्ये बसून घ्या. सर्व खेळाडूंना विनंती असेल आयोजकांच्या वतीने. खाली खुर्च्या आहेत ना त्या घ्या. नेक्स्ट बॉल फिरून मारलाय. नटरन स्टाईलने पाठवलाय अगदी रोड वरती. लॉंग अँड स्ट्रॉंग वैभवचा धमाका षटकार. म्हात्रे साहेब इथे उपस्थित होतात. हार्दिक स्वागत. बालाराम मडवी, संजय म्हात्रे या व्यक्तिमत्वांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 65 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक बाकी आहे. शेवटचं षटक असेल. चला लवकर स्पीडअप करा. आपण फिल्डिंग लावून घ्या. आणि गोठिवली संघाचा कॅप्टन इथे अवेलेबल झाला. मी कुमार 11 तुर्बे टीमच्याही कॅप्टनला विनंती करेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. 65 कमबॅक केलं आता मैदानामध्ये वडूनगर संघाने. चला बॉल हवाय नवीन. जुना बॉल घ्या. कोणत्याही मुवमेंटला जर का इथे बॉलची आवश्यकता वाटेल तुम्हाला तर आयोजकांकडून बॉल दिला जाईल. कारण आउटफील्ड आपण जर पाहिली गवताचा कार्पेट आहे. देव पडेल तेव्हा भिजेल बॉल. त्यामुळे कधी कधी फलंदाजी करताना तुम्हाला बॉल साईड होणार नाहीये. आणि अशा वेळेला जर का तुम्हाला बॉल नवीन असेल हवा असेल तर लगेच आयोजकांच्या माध्यमातून दिला जाईल. अंतिम षटक आणि या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय घनश्याम पाटील हा खेळाडू आलाय. भरपूर चांगली स्पर्धा खऱ्या अर्थाने आदरणीय गजाननजी पाटील साहेब, आदरणीय परशुरामजी पाटील साहेब, आदरणीय मारुती पाटील, आदरणीय संतोषजी पाटील, खरं तर संपूर्ण त्यांचा पाटील परिवार आणि
भरत शेठ म्हात्रे, जगन्नाथजी म्हात्रे साहेब या मंचावरती आहेत. खरं तर प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेसाठी फार मोठं आहे आणि संपूर्ण केपीसी ग्रुप, केपीसी क्रिकेट संघ, केपीसी फॅमिली त्यांचं खरं तर विशेष कौतुक करावं लागेल. न भूतो न भविष्यती हे आयोजन सध्या आपण इनामपुरी नगरीमध्ये पाहत आहे. केपीसी ट्रॉफी 2025 घनश्याम तयार विनीतसाठी ऑन साईडला हा पंप जॅक मिड विकेटच्या बाहेर पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आला बॉल पाठवलाय सीमा पार षटकार. नो बॉल देखील आहे. ओव्हरस्टेपिंग 6+1 7 धावा. साक्षी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व आदरणीय सतीश शेठ म्हात्रे मंचावरती आसनस्थ आहेत. आदरणीय संजयजी म्हात्रे सर्व या ठिकाणी आपण मान्यवरांचं करूया स्वागत. पुन्हा एकदा फुल टॉस बैठक. हा फटका देखील लाजवाब आहे. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना विनीत थांबत नाहीये. अनस्टॉपेबल फ्रीड बॉल वरती षटकार ठोकलाय आणि इथे 50 कंप्लीट. एकदा जोरदार टाय होऊ द्या खेळाडूसाठी. केपीसी ट्रॉफीच्या आयोजकांच्या वतीने 3459 रुपयाचा पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय अर्धशतक खेळीसाठी. 7वा खेळाडू स्पर्धेतला अर्धशतक झळकावलंय. कमालीची बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. रनआउटची संधी आहे आणि इथे पहिला विकेट कदाचित मिळेल. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय. फिल्डिंग करत असताना वडूनवगर टीमला वैभव चालला मैदानाच्या बाहेर. खरं तर नर्वस 50 आपण जर पाहिल्या जवळजवळ 4 होत्या. 40+ रन या स्पर्धेमध्ये 4 खेळाडूंनी केले आणि 7 अर्धशतकं पाहायला मिळाली संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यामुळे नक्कीच कौतुक करावं लागेल या ठिकाणी सर्व खेळाडूंचं. मैदानाकडे चालला 3ऱ्या क्रमांकावरती दीपू माळी, आणखीन एक स्फोटक खेळाडू, व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये चाललाय. धावा स्कोर कार्ड वरती आहेत आतापर्यंत 78. अजून 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला खेळाडू बाद झाला वैभव, ज्याने 11 मध्ये 24 केले आपल्या टीमसाठी आणि तेही सांघिक यश मिळालं वडूनवगर टीमला. 78ला 1 सध्या परिस्थिती. मोठी धावसंख्या उभारत असताना पहिल्या सत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला मानकोली टीमला 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. सिक्सर किंग दीपू माळी मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॉलिंग मार्क करते आहेत त्या ठिकाणी घनश्याम पाटील. यावेळेस बॉल यॉर्कर टाकलाय. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना खोला टाकला चेंडू आपण पाहिला वाडी श्लोंगरला फील्ड झालाय. दरम्यान 1 रन आली. 79 धावा सध्या धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. चांगलं कमबॅक. 16 मध्ये 50 मोठी पार्टनरशिप या स्पर्धेत आपण पाहिली. उस्मान पटेलने केलेलं वादळ आपण त्याचं पाहिलं. तवजाचा उस्मान पटेल, रायगडचा टायगर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. यावेळेला मोठा फटका कॅपिटलाइज करता आलेला नाहीये. मिस टायमिंग आहे. बॅटच्या अगदी वर लागला अप्पर एज आणि ज्या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल फील्ड करत असताना एक सिंगल मिळाली. 8वं दशक पूर्ण झालं. 80 धावा सध्या धावफलकावरती आहेत. 80 रन, लॉस ऑफ 1 विकेट. वडूनवगर संघासमोर मोठं टार्गेट उभं होत आहे. 80 धावा आल्या. मागच्या सामन्यामध्ये 84चं टार्गेट वायू 11 बोनकोडे. पारचंदने, परशुराम साठे काय खेळले. पहिल्या इनिंग मध्ये काय बॅटिंग त्यांची होती आणि तशीच बॅटिंग आता या इनिंग मध्ये आपण पाहता विनीत कडून. 50 धावांची खेळी. दीपू साठी बॉल ऑन साइडला फिरून मारला. दे घुमा के मिड विकेटच्या बाहेर. अजून एक धमाका. 6 धावा षटकार. लास्ट बॉल पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू. टार्गेट सेट करणार बॉल. मिस टायमिंग फटका आहे.
गोलंदाज फॉलो मध्ये झेल घेईल का, घेतला, क्या बात आहे, कॉटन बॉल शेवट गोड केला घनश्यामने. पहिलं सत्र संपलं, 86 धावा धावफलकावरती. की आपण यायचं आहे टॉस साठी. यस, गोठवलीचे कॅप्टन आलेले आहेत. तुर्ब्याचे पण का? ओके, चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. मी सन्माननीय सतीश शेट्ट यांना विनंती करेन या. या ना सतीश शेट्ट. इट्स रायगडचा टायगर. फक्त निर्णय सांग मित्रा. 2 मिनिटं लगेच सांग. क्षेत्ररक्षक यस, फिल्डिंग. चला, कुमार 11 तुर्बे टीमने टॉस जिंकला. निर्णय क्षेत्ररक्षण आहे. तर चला आपण मी काही सन्मान आपण इथे घेतोय. या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय आमचे डॉक्टर विजय सिंग गायकवाड साहेब इथे उपस्थित आहेत. साहेबांना विनंती असेल की साहेब यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार पण करायचा आहे. मी गजानन शेठ पाटील, भरत शेठ म्हात्रे, जगन्नाथ शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की आपण यावं. तर इथे सन्मान घेतोय आपण. विलात वेल कडून आज डॉक्टर विजय सिंग गायकवाड साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण इथे घेतोय. एक मोठी व्यक्ती म्हणून प्रचलित आहेत. तर नक्कीच गायकवाड साहेब तुम्ही इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली आणि खऱ्या अर्थाने केपीसी ट्रॉफीला 4 चांद लागताना दिसतात. कारण अतिथी देवो भव या संस्कृतीला जपताना मात्र ही सर्व आमचे संयोजक कमिटी आज आपल्याला नक्कीच नेहमीच पाहायला मिळते. आणि आलेल्या पाहुण्यांचे यथोचित आदरातिथ्य या व्यासपीठावरती करताना दिसतात. त्याचबरोबर G24 तासचे संपर्क प्रमुख सन्माननीय अनंत गुले साहेब इथे उपस्थित आहेत. मी गुले साहेबांना विनंती करेन की यावं, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. सन्माननीय गजानन शेठ पाटील, भरत शेठ म्हात्रे, जगन्नाथ शेठ म्हात्रे, त्याचबरोबर उद्योजक आमचे खुटारी गावचे आदर्श व्यक्तिमत्व सुनील शेठ म्हात्रे, तसेच शरद शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. G24 तास हे संपर्क प्रमुख आदरणीय अनंत गुले साहेब यांचा सन्मान. त्याचबरोबर देरूळ पोलीस स्टेशनचे PSI आदरणीय शिरसाट साहेबांना विनंती करेन साहेब यावं, आपण विनंतीला मान देऊन आज आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय.
आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय. केपीसी ट्रॉफी आपण पाहतोय. आजची 6वी रात्र 48 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. अनेक तुल्यबल संघ नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची अलोट गर्दी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने इनानपुरी गावामध्ये एक महा मेला नक्कीच हा क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा महासंग्राम नक्कीच इथे उभा केला असं चित्र नक्कीच या इनानपुरीमध्ये पाहायला मिळतंय. केपीसी ट्रॉफीच्या माध्यमातून बुले साहेबा इथे शिरसाट साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय. त्याचबरोबर सन्माननीय साक्षी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदर्श व्यक्तिमत्व आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक जबरदस्त पॅकर्स म्हणून ज्याची ओळख आहे सतीश शेट म्हात्रे यांना विनंती करेन की आपण यावं. आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. तर सन्माननीय सतीश शेट तर आमचे संजय या आपण देखील संजय म्हात्रे. ओके तसेच आमचे विजय घरत यांना विनंती करेन विजय या. कुटुंब बांधवांचे आमचे मान्यवर आहेत विजय घरत. त्याचबरोबर आमचे रोहिदास नेरुलकर पेंदर, अंकुश नेरुलकर, वामन पाटील आणि गुरुनाथ पाटील किरवली. बागबान हॉटेलचे सन्माननीय सुफियान शेख इथे आलेले आहेत. सुफियान शेठ आपलं देखील स्वागत आहे. तसे आमच्या धरणा गावचे बालाराम मडवी हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. या अंकुश आजची 6वी रात्र आहे स्पर्धेची आणि बरेच मान्यवर मंडळी आज या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यांचं यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जात आहे. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. तुर्बे आणि गोठिवली. तुर्बे संघाने टॉस जिंकलेला आहे. तर बालाराम मडवी यांचा सन्मान यस. तर तुर्बे गावचे अशोक पाटील यांना विनंती करेन. अशोक दादा या आपण. काही सन्मान इथे होतोय त्यामुळे नक्कीच थोड्याच वेळामध्ये आम्ही कॉमेडी बॉक्समध्ये नक्कीच जाऊ. थँक्यू. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती झालाय. बोलूया आपण कॉमेडी बॉक्स मध्ये ऐकूया आवाज कुणाल दाते सर यांचा. थँक्यू. धन्यवाद संदीप पाटील सर. धन्यवाद रोशनजी पाटील. 6 धावा आणि 2 फलंदाज बाद झालेत. वैभव माळीचं पहिले षटक आणि सुरुवातच षटकाराने झाली होती या मॅचची देखील, परंतु त्याच्यानंतर 2 धक्के बसले टीमला. बॅटची आतमधली कडा, मागे चाललाय बॉल,
विकेट किपर थांबवेल तोपर्यंत डिरेक्ट टी लागला आणि तोपर्यंत धाव देखील कंप्लीट केली एक. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 7. पहिले षटक सध्या प्रगतीपथावर. 5-5 ओव्हरच्या मॅचेस. नेक्स्ट मॅच मध्ये कुमार 11 तुर्बे आणि त्यांच्या विरुद्ध गोठिवली 11 असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये टॉस नुकताच झालाय. त्यानंतर अर्णव वंश 11 बामण डोंगरे आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी दारावे असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात या स्पर्धेमध्ये. मंचावर उपस्थित सगळ्याच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. 7 धावा 2 फलंदाज बाद. टीम वडून अवघर स्टेप आउट करून आडव्या बॅटने पुल केलाय. फिल्डर आहे तिथे डीप मिड विकेटला आणखीन एक झेल टिपला गेलाय. धीरज देखील परतलाय. तिसरा धक्का बसतोय टीम वडून अवघरला. हॅलो. तर याचबरोबर अष्टेगावचे संकेत पाटील इथे आलेत. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती. किशोर सैनी आणि अनिल सैनी यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं. हा तर जितू थोडा डीजे वाजू नको, कारण थोडी बाईट्स इथे दिली जाते जी 24 तासच्या माध्यमातून. साहेब काय सांगाल? आपलं नवी मुंबईमध्ये खूप खूप स्वागत. आज ज्या या क्रिकेटच्या मॅचेस भरवलेत आणि आपण आवर्जून इथे उपस्थित राहिला आहे, तर आपण काय सांगाल की कशा पद्धतीने या इथे मॅचेस चाललेल्या आहेत? निश्चितपणे तुम्ही एकंदरीत बघाल अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपले सगळे खुटारी गावाचे म्हणा किंवा इतर सगळे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आणि गजानन पाटील साहेब म्हणा, शरद म्हात्रेजी म्हणा किंवा इतर आपले सगळे बांधव त्यांनी खूप चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि क्रिकेटला भविष्यात एक चांगलं व्यासपीठ त्या ठिकाणी निर्माण होण्याचं एकंदरीत दिसतंय. माझ्याकडून शुभेच्छा आहेतच. क्रिकेटचं पण प्रतिसाद एकंदरीत तुम्ही जर बघाल तर भिवंडीपासून ते खुटारी, तळोजा, नवी मुंबई, वाशी, तुर्भे अशा असंख्य टीम्स इथे आलेले आहेत. त्यांचंही मी सहर्ष स्वागत तुमच्या माध्यमातून या ठिकाणी करू इच्छितो. आणि एक चांगलं व्यासपीठ निर्माण होत आहे. मी आयोजकांना विचारतो, एक अतिशय शिस्तबद्ध असं इथे आयोजन तुम्ही केलेलं आहे. काय सांगाल हे जे आपण आयोजन केलं आणि नवी मुंबईतील एक खेळाडूंना आपण व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे, तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच आम्ही जो आयोजन केला आहे तो आता आपण पाहतो आहे की सर्व यंगस्टर जे खेळाडू असतील आपल्या विभागातील असतील, रायगड ठाण्यामधील सर्व खेळाडू जे असतील त्यांच्यासाठी आम्ही जो व्यासपीठ तयार केला आहे, तर आम्हाला या व्यासपीठ तयार करण्यासाठी नेहमीच जर असं या विभागामध्ये आम्हाला जो ग्राउंड आहे असं उपलब्ध ग्राउंड जर नेहमी भेटत राहिला तर आम्ही वर्षानुवर्षे असं हा व्यासपीठ येणाऱ्या यंगस्टरसाठी तयार करू शकतो. तर आम्हाला असं व्यासपीठ, हक्काचं व्यासपीठ आम्हाला मिळायला हवं. तर आम्हाला हा असा ग्राउंडसुद्धा हवा आहे. तर सरकारकडून आम्ही सुद्धा तशी मागणी करतो सर्व मान्यवरांच्या वतीने आणि इतर सर्व आपले असलेले प्रकल्पग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून सुद्धा मागणी करतो की आम्हाला असं एक ग्राउंड शिडको करून उपलब्ध करून द्यावे ही विनंती करतो. नक्कीच आमच्या माध्यमातून तुमचा हा आवाज आम्ही जनतेपर्यंत, सरकारपर्यंत पोहोचवणार की खरोखर नवी मुंबईमध्ये अशा प्रकारचं एखादं चांगलं मैदान हे खेळाडूंसाठी उपलब्ध झालं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त साहेब आपण काय सांगाल की कशा पद्धतीने हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे, कशा पद्धतीने आपण पारितोषिके ठेवलेत? नक्कीच या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतो की प्रथम क्रमांकासाठी आम्ही 1.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक ठेवलं आहे. सेकंड प्राईज 75,000 आहे आणि त्याच्यामध्ये आपण भरपूर अजून सुद्धा पारितोषिके आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलो तर मॅन ऑफ द सिरीजसाठी 4 व्हीलर कार आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकसाठी इलेक्ट्रिक स्कूटी असेही पारितोषिके दिले आहेत. आणि मला तर वाटतं रायगडमध्ये आम्ही सर्वप्रथम हा उपक्रम आपल्या इनामपुरी गावच्या ग्राउंडवर आम्ही पहिल्यांदाच मला वाटतं पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवला आहे. तर असेच उपक्रम आम्ही इथे राबवत राहू आणि सर्व खेळाडूंना योग्य ती संधी देत राहू. खरोखर खेळाबरोबर आपण पर्यावरणाचा देखील विचार करताय, खेळाडूंना आपण इलेक्ट्रिक बॅग देताय. खरोखर तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. धन्यवाद. धन्यवाद तुमचं. यस, थँक्यू.
तरी जी 24 तासला दिलेली छोटीशी बाईट्स होती अंगद पाटील यांची, नक्कीच त्या स्पर्धेबद्दल माहिती जाणून घेतली आणि नक्कीच चांगला प्रयत्न इथे राहिलेला आहे. खरोखरच आभार व्यक्त करतो आम्ही जी 24 तासचं देखील ते इथे आले आणि नक्कीच त्यांनी देखील या स्पर्धेची दखल घेतलेली आहे. या आयोजकांचा आवाज नक्कीच सरकारपर्यंत पोहोचवला जाईल. कशा पद्धतीने जर या अशा स्पर्धा मोठमोठ्या स्पर्धा भरवायच्या असतील तर त्यासाठी खेळाची मैदानही असायला हवेत. त्यासाठी मात्र प्रयत्न नक्कीच करण्यात येतील. तर नक्कीच मी आभार व्यक्त करतोय संपूर्ण जी 24 तासचं. तर बोलू आपण मॅचकडे, ऐकूया आवाज कुणाल दाते यांचा. थँक्यू. धन्यवाद. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 28. आता कुठेतरी धावसंख्येला आकार येतोय, मोठे फटके बसतात. 18 बॉल मध्ये 65 धावांची गरज आहे टीम वडूनगरला या मॅच मध्ये. सो 93च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 6 धावांची ती पेनल्टी देण्यात आली उशिराने आल्यामुळे टीमला, आणि 18 बॉल आता 65 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. याच्यानंतरचाही सामना पाहायला विसरू नका. कुमार 11 तुर्बे आणि त्यांच्याविरुद्ध गोठिवली 11 गोठिवली अशी लढत असणार आहे. भूषण पाटील इन ॲक्शन असणार आहेत, नमित पाटील देखील. आणि दुसऱ्या टीम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर गोलंदाजांचा चांगला तोफखाना आणि स्वराज मात्रेचा खेळ. बॅटच्या एकदम टो एंडला लागतोय बॉल. चला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक धाव इथे मिळताना दिसेल. एक सिंगल. टीमची धावसंख्या 29-29. आज आणखीन एक महत्वाची रात्र या स्पर्धेची, 6वी रात्र. स्वर्गीय बाळाराम शेठ पाटील पुरस्कृत KPC ट्रॉफी इनामपुरीमध्ये तुम्ही पाहताय. 1.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलंय. द्वितीय पारितोषिक 75,000 रुपये, तृतीय पारितोषिक 35,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक 35,000 रुपये आणि इथे कॅश ड्रॉप. 5वं आणि 6वं पारितोषिक प्रत्येकी 30,000 रुपये रोख आकर्षक ट्रॉफी. मालिकावीरासाठी इथे मारुती सुझुकी अल्टो कार दिली जाणार आहे. बेस्ट बॅटर, बॉलर आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटी देऊन खेळाडूंचा सन्मान केला जाईल. उद्या या स्पर्धेचा सांगता सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. ग्रँड फिनाले डे. प्रचंड गर्दी. पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची पसंतीस उतरलेली स्पर्धा तुम्ही अनुभवली. 16 बॉल 63 ची आवश्यकता. बॉल हवेत आहे, कव्हर्सला फिल्डर येत आहेत. थोडासा बॉल पुढे पडतोय, त्याचा फायदा इथे मिळताना दिसेल बॅटरला. बादलच्या खात्यामध्ये 2 धावा. टीमची धावसंख्या 32. 15 चेंडू आणि 15 बॉल मध्ये 61 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. बादल तयार फलंदाजीसाठी. बॅटची कडा घेतली, फ्लाय स्लिप मध्ये झेल टिपला जाईल आणि पंचांचा इशारा, फलंदाज बाद. हॅलो. तर याचबरोबर साक्षी इंटरप्राइजेस हे प्रोप्रायटर, उद्योजक आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक सर्वात मोठे पॅकर्स म्हणून ज्यांची ओळख आहे. मोठ्या स्पर्धेचे आयोजक देखील आहे, ज्यांच्या माध्यमातून याच मैदानामध्ये एक मोठी स्पर्धा देखील नक्कीच ओपनची आपण पाहिली होती. आणि कुठेही जाऊ द्या, जिथे जातील तिथे मात्र जो समालोचक असतील, DJ असतील, अंपायर्स असतील, यांच्यासाठी पारितोषिक मात्र नेहमीच त्यांचे असतात. तर त्यांच्या वतीने सर्वांसाठी पारितोषिक आलेले आहेत. सतीश शेठ, तुमचं मनापासून या सर्व आमच्या पॅनलच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. ही विशेषता आहे कुणाल सतीश शेठ यांची. ओरपिच बॉल आणि हा देखील ढगात लाइटिंग लावत बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच सतीश शेठ मात्रे यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण रायगडचा पहिला खेळाडू, त्याला ब्रँड अँबॅसेडर बनवण्याचा मान त्यांच्याचकडे आहे. आकाश तारेकर त्यांच्या कंपनीचा पहिला ब्रँड अँबॅसेडर होता आणि नेहमीच चर्चा त्याचीच होते. ज्या वेळेला साक्षी इंटरप्राइजेस नाव येतं त्यावेळेला आकाश तारेकर आपसुकच आपल्या नजरेसमोर येतो. आणि त्याही खेळाडूला घडवण्यामागे सतीश शेठ यांचा महत्वाचा वाटा आहे, याचा देखील आवर्जून उल्लेख व्हायला हवा. बॅटची कडा घेतली आहे, फलंदाज बाद. साक्षी इंटरप्राइजेसच्या नावाने कित्येक वेळा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये संघ खेळलेत. या मैदानावर त्यांचं आयोजन देखील खुल्या गटातलं आपण पाहिलंय. आणि मला आठवते बिग बॅश लीगमध्ये देखील संजय शेठ देखील स्वतः उपस्थित होते तिथे. आणि खऱ्या अर्थाने म्हणूनच सतीश शेठ मात्रे यांच्या नावाचा गवगवा नेहमीच होत असतो. आणि त्यांनी जे आपल्याला सहकार्य केले त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार.
आणि अजून विचार केला तर जी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून साक्षी स्टार जी भरवली जाते त्यामध्ये संपूर्ण पूर्ण दिवस जेवणाची व्यवस्था देखील केली जाते. दानसर येथे ती स्पर्धा यावर्षी देखील पाहायला मिळाली आणि तब्बल 4 दिवस जेवणाचा 5 दिवस जेवण संपूर्ण प्रेक्षकांना देखील त्या स्पर्धेमध्ये नक्कीच देण्यात आलं होतं. इथे प्रदीप पाटील डायगरचे आलेले आहेत, मोकाशी पाड्याचे रामचंद्र मस्कर आलेले आहेत, शिलगावचे मोकाशी पाड्याचे राजेंद्र मस्कर आलेले आहेत, शिलगावचे आदरणीय प्रशांत आलिमकर आणि तुर्भेचे सन्माननीय नितीन शेठ पाटील, विनीत शेठ पाटील या सर्व व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. हो, तुर्भे गावचे एक मोठं नेतृत्व आहे, युवा नेतृत्व आहे विनीत शेठ पाटील, आपलं सहर्ष स्वागत. त्यांचं संपूर्ण कुटुंब नेहमीच समाजसेवेमध्ये आहे आणि चंद्रकांत शेठ पाटील यांचे ते चिरंजीव, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 55 धावा करायच्या आहेत, कधीही होऊ शकतात, कारण ही स्पर्धा तशीच आहे, गाजली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये एक चित्र वेगळं पाहायला मिळतं. मोठमोठे फटके आले की कधीही या धावा हवा होऊ शकतात, प्रयत्न करावा लागेल. 5 फलंदाज बाद झालेत, हे मात्र विशेष. टीम वडू नवगरचे 12 बॉल 55, 9 षटकार मारायचेत. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल, शॉर्ट बॉलचा वापर जास्त बाहेर आहे, पंच सांगतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 39, 39, 54 करायचे आहेत. आता एक्झॅक्ट मारायचे 9 षटकार 12 चेंडूमध्ये. सर्व काही शक्य आहे क्रिकेटमध्ये, फक्त शेवटपर्यंत लढण्याची वृत्ती पाहिजे तुमच्यात, ती धमक पाहिजे, ती कुवत पाहिजे आणि ती धमक आता दाखवावी लागेल गिरीशला आणि हितेशला. आई बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा येतोय अनदर वाईट. लगातार 2 वाईट बॉल टाकले, 53 करायचे आहेत. गिरीश सध्या खेळतोय, हितेश खेळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय डीप मध्ये, लॉंग ऑफ रिजनला फिल्डर आहे. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. दीपू माळीने बॉलला थांबवलं. लाईन ऑफ मानकोली. काल कासारवडवलीमध्ये जाऊन त्याने 33 बॉलमध्ये 100 धावा केल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये. आज फायनली जिंकून आलाय. आता 11 बॉल आणि 52 धावा करायचे आहेत. आई बॉल सोडून दिलाय, पंच परत एक वेळा वळण घेतात. व्हाईट बॉल सांगतायत, एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. लगातार व्हाईट बॉल आता येत आहेत. 11 बॉल 51 धावांची गरज. नुकती G24 तासला एक चांगली मुलाखत अंगद पाटील यांनी दिली. हक्काचं व्यासपीठ ते खेळाडूंसाठी निर्माण करून देतात, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारकडे एक विनंती देखील करण्यात आली आहे त्या सगळ्याच ग्रामस्थांकडून की मैदानं टिकली पाहिजेत. ऑन साइडला धमाका, बॉल सीमारेच्या पलीकडे, वाईट डिश लॉंग ऑन, काव कॉर्नरच्या पलीकडे हा येतोय षटकार. हॅलो. आणि लगातार 3 षटकारांसाठी साक्षी एंटरप्राइजेसचे सन्माननीय सतीश शेठ मात्रे यांच्या वतीने 5,000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. एक तर आलाय कुणाल, ते आवर्जून अशाच सामने पाहण्यासाठी व्यस्त असतात आणि विकेटसाठी देखील आहे, असं नाहीये फक्त फलंदाजासाठी. आता त्यांच्याकडून विकेटसाठी देखील पारितोषिक आहे. 10 चेंडू 45 करायचे आहेत. उलटा मारण्याची काय आवश्यकता आहे का हा प्रश्न विचारला जाईल, कारण सरळ बॅटने तुम्ही एवढा चांगला षटकार मारला, परत बॅट उलटी करायची काय गरज होती. आणि सतीश शेठ देखील तेच सांगतायत, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की एवढा चांगला षटकार तुम्ही लॉंग ऑनला मारलाय, परिस्थिती विपरीत आहे, बॉल कमी आहेत, धावा जास्त करायच्या आहेत, मग हा प्रयत्न का. 9 बॉल 45. बॉल हवेत आहे, उंच जास्त गेलाय, फिल्डर येत आहेत अगदी अलगद. दीपू माळी झेल टिपला जाईल आणि इथे मात्र फलंदाज बाद. 6वा झटका वडू नवगरला. पाटील यांना पाहताय, त्यांच्याच बाजूला आपण पाहताय सतीश शेठ मात्रे यांना. साक्षी एंटरप्राइजेसचे ते मालक आहेत, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून खेळवल्या गेलेल्या आहेत. या ग्राउंडवर देखील
साक्षी स्टारची एक मोठी स्पर्धा खुल्या गटातली तुम्ही पाहिली. डाऊन दी ग्राउंड एक चांगला फटका, देखना फटका, राजस फटका, विलोभनीय फटका आणि हा बॉल सीमा पार येतोय षटकार. दोन मारले तर सतीश शेट मात्र यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग मारावे लागतील. 7 बॉल मध्ये 39 ची गरज आहे. कमी गतीने टाकलाय बॉल, हवेत आहे आणि आता फिल्डर खाली येत आहेत. झेल ड्रॉप. जसं सतीश शेट मात्र यांनी पारितोषिक लावलं, डगआउट मधून आवाज आलाय, अरे मार मार, एंट्रीचे पैसे सुटतील. याच्यावरून अंदाज मानला जातोय की जरी इथे जर षटकार आले तर मात्र जेवढी आपण प्रवेश फी भरले त्यातले काही पैसे तरी वजा होतील असा प्रयत्न आहे. परंतु मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं. आता 6 बॉल 39 धावांची गरज आहे. 6 बॉल 39 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. हॅलो. आणि इथे विकेट हॅट्रिकला देखील सुवर्ण संधी आहे, परंतु इथे कुठेतरी झेल देखील ड्रॉप केले जात आहेत. परंतु या स्पर्धेमध्ये फिल्डरसाठी देखील इलेक्ट्रिक स्कूटी आहे, हे देखील विसरता कामा नये फिल्डिंग करत असताना. पण ते देखील त्याचा देखील लाभ घेऊ शकता. परंतु इथे अजून पारितोषिक तसाच आहे सतीश शेट मात्रे यांच्या वतीने. सलग 3 षटकार 5,000, सलग 3 विकेट 5,000. होते पारितोषिक पटकावलं जाईल का? 6 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता आहे. मोठं टार्गेट होतं, थोडासा हिरमोड झालाय प्रेक्षकांचा, परंतु क्रिकेट आहे, सर्व काही शक्य असतं क्रिकेटमध्ये. कारण रोजच्या नाईट मध्ये देखील आम्ही डोळ्या देखत 6 बॉलमध्ये 6 षटकार मारताना पाहिलंय बॅटरला. हा बॉल सोडून दिलाय सरळ विकेट किपरच्या हातात, वाईड यॉर्कर आणि हा डॉट आहे. म्हणजे 5 बॉल आता शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये 39 धावा करायच्या आहेत. औपचारिकता आता म्हणावी लागेल या मॅचची. एक तर उशिराने आला संघ, त्याच्यामुळे एवढीच विनंती तुम्हाला असेल टीम वडूनवगर, कुठेही जात असाल बाहेरची स्पर्धा खेळण्यासाठी तर थोडंसं लवकर निघा. त्या मैदानाचा अंदाज घ्या, किती धावा होतात, कसं खेळलं जातं क्रिकेट, याची थोडीशी चाचपणी करा, जेणेकरून पुढचा प्रवास तुमचा सुकर राहील. कारण एक तर तुम्ही लेट आला, त्यात पेनलाइज केलं, मग तो मॉरल जो होतो तो डाऊन होतो कुठल्याही खेळाडूचा. बॉल हवेत आहे, बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय षटकार. आणि मग त्याच्यातून तुम्ही चुका केल्या आणि त्या चुका होत असताना विरोधी टीमने तुमच्या विरुद्ध आक्रमण केलं. परिस्थिती अशी आली होती की तुम्हाला उपलब्ध खेळाडूंमध्ये खेळावं लागणार होतं. मग शेवटी तुम्हाला पॅनलाइज केलं, 6 धावांची पेनल्टी दिली, मग तुम्ही खेळण्यासाठी उतरला. त्याच्यामुळे कुठेही जाल तर नेहमी लवकर जा. बॉल परत एक वेळा उंच गेलाय, परत एक वेळा आवाज आला डगआउट मधून 2 मार, परंतु आता जावं लागेल त्या बॅटरला डगआउट मध्येच. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे, 32 धावा करायचे आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये सिंगल आहे आणि आता 31 धावांची गरज आहे. भरपूर मोठा फरक राहिला या मॅच मध्ये. टीम वडूनवगर आणि मानकोली हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळलेत. आता नेक्स्ट मॅच कुमार 11 तुर्बे आणि गोठिवली 11च्या दरम्यान होईल. हा चांगला फटका आहे, उलटा फटका, सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय आणि हा सामना 24 धावाने जिंकलाय टीम मानकोलीने, 24 रन्सने. अभिनंदन टीम मानकोली. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल विनीत माळीला, ज्याने दमदार असं अर्धशतक या स्पर्धेमध्ये नोंदवलं. वेल प्लेड विनीत. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आणि एक विकेट देखील घेतली आहे. विनीत ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. प्रेझेंटेशनसाठी जाऊया संदीपजी पाटील सर यांच्याकडे, रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. आणि त्यानंतर परत एक वेळा परिवर्तन कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया रोशन पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. हॅलो. चला आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. तर विनीत इथे ठरलाय सामन्याचा सामनावीर.
चला विनीत या आपण. विनीतला आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये त्याने अर्धशतकीय खेळी देखील साकारली आहे. तर सतीश शेट यांना विनंती करेन की आपण यावं. आपल्या शुभास्ते आम्ही पारितोषिक देतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून 3459 रुपयाचा पारितोषिक देखील प्रत्येक अर्धशतकासाठी आहे. तर तो देखील विनीतला प्राप्त केला जाईल. विनीतने प्राप्त केलाय. तर कमान विनीत. आणि बडू नवघर संघाचा देखील हार्दिक आभार. कुशल. चला पुढचा सामना सुरू करायचा आहे. तुर्भे संघ आपण समोरून आतमध्ये प्रस्थान करायचं आहे फिल्डिंग साठी. तर सन्माननीय साक्षी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सतीश शेट मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करतो. आणि त्याचबरोबर सावली स्पोर्टच्या माध्यमातून ही टी शर्ट आहे ती देखील दिली जाते विनीतला. आणि हबप बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ 3459 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद. अभिनंदन विनीत. विनीत या स्पर्धेमध्ये केपीसी ट्रॉफी मध्ये खेळत असताना 50 धावांची एक उपयुक्त खेळी आज तुझ्या बॅट मधून राहिली आणि इन्फॉर्म बॅटर म्हणून सध्याच्या घडीला नक्कीच पाहायला जातं विनीतकडे. काय सांगशील या खेळाबद्दल? खेळाबद्दल काय नाही, ते आमचे खेळाडू आहेत ते मला रोज 100 बॉल लागतात म्हणून त्यांचे आभार मानेन मी. आणि स्पर्धा तर खूप चांगली आहे, खेळण्याची संधी दिली म्हणून त्यांचे धन्यवाद करेन. विनीत खूप महत्वाचा सामना होता कारण भिवंडी विभागातीलच 2 संघ होते. आज मात्र मानकोली संघाने एक पहिला विजय संपादन केलाय. नेक्स्ट मॅच मध्ये चांगली लढत पाहायला मिळेल. काय प्रयत्न असतील? विनीतचा खेळ कसा असेल पुढच्या मॅचला? ते रणनीती आता टीम कुठली आहे त्याच्यावर आहे आणि आम्ही जिंकण्यासाठी झालो आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. विनीत